नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माइंडसेट आयएसच्या युट्यूब चॅनलवर मी परशुराम शिंदे आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो. आज आहे 11 जून आणि या असणाऱ्या 11 जूनच्या निमित्तानं ज्या राष्ट्रीय, राज्यीय किंवा आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या असणाऱ्या जेवढ्या काही न्यूज असतील, ज्या न्यूज आपल्याला युपीएससी तयारी करत असाल, एमपीएससी तयारी करत असाल किंवा कंबाईन ग्रुप बी, ग्रुप सी ची तयारी करत असाल, तर या असणाऱ्या न्यूजला कव्हर करणं आवश्यक असणार. त्या सगळ्या न्यूज आपण कव्हर करतोय. या न्यूज आपण कशाच्या माध्यमातून कव्हर करतोय, जेणेकरून डेटा आपला हा ऑथेंटिकेट असेल. तर त्यासाठी आपण लोकसत्ता असेल, द हिंदू असेल, ऑल इंडिया रेडिओ असेल, सोबतच महत्वाचा डाटा आपला पीआयबी असेल, इथून डाटा कलेक्ट करतो, जेणेकरून डाटा आपल्याला हा या ठिकाणी एक्झामच्या दृष्टिकोनातून आपल्याला फॉलो करता येऊ शकतो. मग चला 11 जूनच्या निमित्तानं या असणाऱ्या सगळ्या गोष्टी आपण या ठिकाणी कव्हर करूया. सेशन स्टार्ट करण्याच्या अगोदर या असणाऱ्या लेक्चरची पीडीएफ हवी असेल तर तुम्ही काय करू शकता, आपलं असणारं टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता. लिंक आहे त्याची माइंडसेट आयएस अकॅडमी. तुम्हाला हे असणाऱ्या सगळ्या न्यूज अपडेटेड असणाऱ्या बाबी या ठिकाणी मिळून जातील. सोबतच काय, आपल्या युट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर तुम्ही सबस्क्राईब नक्की करा, चॅनलला शेअर करा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत, आणि सेशन आवडत असेल तर लाईक करा. ठीक आहे. सोबत आपलं इंस्टाग्रामवरती सुद्धा आपलं असणारं हे चॅनल आहे माइंडसेट आयएस अकॅडमीच्या नावानं, तर त्यालाही तुम्ही फॉलो करू शकता. तिथेही तुम्हाला अपडेट माहिती मिळत राहतील. हा माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे. कोणत्याही क्वेरीज असतील या असणाऱ्या कॉन्टॅक्ट नंबरवरती तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. ठीक आहे. जो मी तुम्हाला मागच्या सेशनला एक क्वेश्चन दिला होता, क्वेश्चन ऑफ द डेच्या निमित्तानं, त्याचा पहिला आन्सर बघूया आणि मग पुढे जाऊ आपण. काय क्वेश्चन दिला होता? जागतिक पर्यावरण दिन 2026 रोजी एक पेड मां के नाम अभियानाअंतर्गत कोणत्या शहरात 18 नमो ऑक्सिजन पार्कचं उद्घाटन करण्यात आलं होतं? चंदीगड आहे, न्यू दिल्ली आहे, जयपूर आहे, लखनौ आहे? लक्षात घ्यायचं 18 नमो ऑक्सिजन पार्क, रिक्वायरमेंट सुद्धा तिथं होतीच म्हणत अशी, तो आहे या ठिकाणी न्यू दिल्ली. हे तर लक्षात ठेवायचं. चला मग आजच्या असणाऱ्या सगळ्या न्यूजला कव्हर करायचं आपल्याला. आज आपण काय करणार या ठिकाणी, तर स्ट्रॅटेजिक असणारं इंटेलिजन्स असणारा एक ब्रीफिंग याच्यामध्ये असणार आहे. राज्यशास्त्राचे मुख्य 3 स्तंभ आपल्याला असणाऱ्या आजच्या पहिल्या 3 न्यूज मधनं कव्हर करायचे. मग याच्यामध्ये असेल त्या ठिकाणी कल्चरल असणारे, डिप्लोमसी असेल, सांस्कृतिक मुत्सद्देगिरी असेल, सागरी सुरक्षा असेल, संस्थात्मक सुधारणांचे विश्लेषणात्मक दस्तावेज आपल्याला हायलाइट करायचे. जसं की बुद्ध हस्ती असतील आणि सॉफ्ट पॉवर, मंगोलिया सोबतचं कोलॅबोरेशन काय आहे. दुसरा उल्लेख केला तर या ठिकाणी सेतेबेलो क्षेपणास्त्र हल्ला आणि सागरी सुरक्षा ओमान मधली काय चाललेली आहे, आणि सोबत आपल्याला असणाऱ्या नॅशनल कमिशन फॉर वुमन्स त्यांना दिलेल्या कारागृह सुधारणाच्या बाबतीमधल्या असणारी कायदेशीर चौकटी काय आहेत, तो रेफरन्स आपल्याला पहिल्या असणाऱ्या 3 न्यूजच्या अनुषंगाने या ठिकाणी कव्हर करायचे आहे. त्यातला पहिला क्वेश्चन या ठिकाणी बघूया. भगवान बुद्धांचे प्रमुख शिष्य अहर्त सारीपुत्र आणि अहर्त महामौदगल्यायन यांच्या पवित्र अस्थींच्या मंगोलियामधील प्रदर्शनाबाबत खालील विधाने विचारात घ्या. काय रेफरन्स दिलाय बघा आपल्याला ठिकाणी. हे 10 दिवसीय ऐतिहासिक प्रदर्शन मंगोलियाची राजधानी उलान बातर येथील गांतो तेगेचे नलिंग मठ या ठिकाणी पार पडलं का? तर यस, विधान एक बरोबर आहे. सांची स्तूपापासून आणलेल्या शिष्यांच्या अस्थींना परदेशात पाठवण्याची ही पहिलीच वेळ आहे का? तर हे विधान चुकीचं आहे. तेच आपण न्यूज मध्ये कव्हर करू. काय एक्झॅक्टली मुद्दा? मंगोलियाने राष्ट्रपती उखानागिन खुरेलसुख यांच्या भारत दौऱ्यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या प्रदर्शनाची घोषणा केली होती का? तर यस, ही घोषणा आपल्याला या ठिकाणी होताना दिसली होती. म्हणजे कुठला या ठिकाणी फक्त स्टेटमेंट बी चुकीचं आहे, म्हणजे अ आणि क या ठिकाणी योग्य असणार आहे. मग भगवान बुद्धांचे असणारे प्रमुख शिष्य अहर्त सारीपुत्र आणि अहर्त महामौदगल्यायन यांच्या असणाऱ्या अस्थींचं असणारा प्रदर्शन या ठिकाणी आपल्याला होताना दिसतोय. आणि एक प्रकारे भारत हा बुद्धिझमच्या अनुषंगाने असणारे डिप्लोमसी या ठिकाणी रन करताना दिसत आहेत. हे इथं लक्षात घेणं गरजेचं असणार आहे. ठीक आहे. मग इथं काय लक्षात घ्यायचं, इव्हेंटचा उल्लेख केला तर मंगोलियातील पवित्र अस्थींचं ऐतिहासिक प्रदर्शन भरलं जातंय. इव्हेंटचा डिटेल काय घडतं या ठिकाणी तर उल्लेख केला तर 31 मे ते 10 जून या कालखंडामध्ये कोणत्या मठाचा उल्लेख या ठिकाणी केला जातो? या ठिकाणी गंडन टेक्चिलिंग मोनोस्टारी या असणाऱ्या उलान बातर मंगोलिया मधल्या ठिकाणाचा उल्लेख या ठिकाणी तो हा असणारा इव्हेंट कम्प्लीट होतोय ऑक्टोबर 2025 मध्ये. म्हणजे थोडंसं बॅकग्राऊंड बघायला गेलो आपण तर मंगोलियाचे राष्ट्रपती या ठिकाणी उखानागिन सुरेलसुख यांच्या भारत दौऱ्यादरम्यान भारताच्या असणाऱ्या पंतप्रधानांनी ही असणारी घोषणा केली होती या असणाऱ्या पद्धतीच्या इव्हेंट बद्दलचा. आणि सांस्कृतिक टप्पा पाहिला तर भारत मंगोलिया राजनैतिक संबंधाची किती वर्ष, तर 70 वर्ष पूर्ण होत आहेत आणि स्ट्रॅटेजिक पार्टनरशिपची असणारी 10 वर्ष पूर्ण होत आहेत. त्या निमित्तानं हा इव्हेंट तितकाच असणारा डिप्लोमॅटिक ठरतोय, महत्वाचं ठरतोय, हे लक्षात घ्यायचं. आणि स्ट्रॅटेजिक प्रोटोकॉल काय, धोरणात्मक असणारा प्रोटोकॉल काय,
तर अस्थींना राष्ट्रप्रमुख हेड ऑफ द स्टेटचा अधिकृत दर्जा आणि सुरक्षा प्रदान करण्यात आला आणि भारतीय हवाई दलाच्या असणाऱ्या IL-76 गजराज या विशेष विमानाचा वापर करून त्या ठिकाणी अस्थींचं असणारं प्रदर्शन मांडण्याच्या ठिकाणापर्यंत पोहोचवण्यात आलं. म्हणजे आपल्या असणाऱ्या एअरफोर्सच्या असणाऱ्या त्या सुपेरियर ऑथॉरिटीचा वापर या ठिकाणी करण्यात आला. म्हणजे एक प्रकारे आपण मंगोलियाला सन्मान दिला आणि त्या सन्मानाच्या अनुषंगाने आपल्याला या ठिकाणी डिप्लोमसी रन करायची आहे. ते म्हणजेच काय, या ठिकाणी कौटिल्याची असणारी डिप्लोमसी या ठिकाणी म्हणजे शेजाऱ्याचा शेजारी आपला मित्र असणं अपेक्षित आहे. म्हणून चायनाचा शेजारी मंगोलिया त्याच्यावरती आपला असणारा हा फोकस या ठिकाणी येतोय. हे तर लक्षात ठेवणं आवश्यक असणार आहे. नंतर पाहिलं की थोडंसं या मंगोलियाच्या बाबतीमध्ये ऐतिहासिक प्रवास आणि सॉफ्ट पॉवर डिप्लोमसी काय आहे या ठिकाणी, तर आपण बऱ्याचशा घडामोडींचा उल्लेख या ठिकाणी करतो. भारतातून असणारे महत्वपूर्ण मुद्दे आपण मंगोलियामध्ये घेऊन जातो आणि मंगोलियाचा उल्लेख केला तर मंगोलियाचा दौरा 2026चा सांची येथील अस्थींचा हा दुसरा परदेश दौरा असेल. म्हणजे अस्थी ऑलरेडी सांची मधले आहेत. मूळ स्थान कुठे आहे मग? सांची स्तूप मध्य प्रदेशमध्ये आहे. चैत्यगिरी विहार मठ 19व्या शतकात ब्रिटिश पुरातत्व शास्त्रज्ञ कनिंगहॅम यांनी उत्खननामध्ये हे असणारे अवशेष त्यांना सापडले होते आणि तेच आता या ठिकाणी नेले जातात मंगोलिया दौऱ्याच्या दरम्यान. याच्यासोबतच काय, कपिलवस्तू अस्थींचा उल्लेख केला 2022 मध्ये. दिल्लीच्या राष्ट्रीय संग्रहालयातील असणाऱ्या कपिलवस्तू बुद्ध अस्थी 2022 मध्ये अगोदर मंगोलियाला पाठवण्यात आलेले होते. म्हणजे 22 नंतर हा अशाच पद्धतीचा इव्हेंट आता आपल्याला 26 मध्ये होताना दिसतोय. याच्यासोबतच पाहिलं तर थायलंडचा सुद्धा दौरा आहे. थायलंड 2024 मध्ये सांची येथील असणाऱ्या अस्थीचा पहिला परदेश दौरा या ठिकाणी झाला होता. म्हणजे मागाशी जो क्वेश्चन होता हा पहिलाच दौरा आहे का? नाही, हा दुसरा दौरा आहे. पहिला दौरा थायलंडमध्ये नेला होता सांची येथील असणाऱ्या अस्थीचा. दुसरा दौरा कुठे या ठिकाणी, तर हा मंगोलिया दौऱ्याचा उल्लेख या ठिकाणी करतोय. म्हणजे याच्यामध्ये आपण स्पिरिच्युअल नेबरहुड्स आपल्या असणारे आध्यात्मिक शेजाऱ्यांच्या अनुषंगाने या असणाऱ्या धार्मिक गोष्टींचा वापर आपण भारत करत असतो. आंतरराष्ट्रीय बौद्ध महासंघ आणि भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाचा आग्नेय आणि मध्य आशियाशी संबंध दृढ करण्याचा हा धोरणात्मक दृष्टिकोन आपल्याला या असणाऱ्या भूमिकेतून या ठिकाणी हायलाइट होताना दिसतो. हे ते लक्षात ठेवणं आवश्यक असणार आहे. सोबत पाहिलं या ठिकाणी अग्रश्रावक मॅट्रिक्सचा उल्लेख केला तर बुद्धांच्या प्रमुख शिष्यांचा उल्लेख या ठिकाणी तो आपल्याला युपीएससी प्रिलिमवरती आणि एमपीएससी प्रिलिमवरती फोकस करण्याच्या अनुषंगाने पाहिलं तर भगवान बुद्धांच्या असणाऱ्या महापरिनिर्वाणापूर्वीचं निर्वाण प्राप्त केलेले 2 अग्रश्रावक आहेत. म्हणजे या ठिकाणी लक्षात घ्यायचं की महापरिनिर्वाणाच्या अगोदरच या ठिकाणी 2 शिष्यांनी या ठिकाणी महापरिनिर्वाण केलं गेलं होतं. त्यांच्याकडनं मग इथं कोण आहे त्या ठिकाणी, अहर्त सारीपुत्र आणि अहर्त महामौदगल्यायन ह्या दोघांचा उल्लेख करायचं. प्रमुख वैशिष्ट्य काय, अफाट बुद्धिमत्ता होती सारीपुत्रांकडे आणि धम्माचे सूक्ष्म विश्लेषण त्यांच्याकडे होतं. बौद्ध साहित्यातील त्यांच्या स्थानाचा उल्लेख केला तर सर्वात प्रमुख म्हणजे प्रथम शिष्य म्हणून यांचा असणार उल्लेख केला जातो. आणि अहर्त महामौदगल्यायन यांचा उल्लेख केला तर अलौकिक आणि मानसी शक्ती. इथं येतो विजडम बुद्धिमत्ता, तर या ठिकाणी येतो स्पिरिच्युअल पॉवर, धम्मावरील अढळ निष्ठा आणि हे होते दुसरे शिष्य. हा उल्लेख लक्षात घ्यायचा या ठिकाणी. आणि मेन्सच्या बाबतीमध्ये याचा उल्लेख कसा कराल तुम्ही, भारताच्या परराष्ट्र धोरणामध्ये बौद्ध मुत्सद्देगिरी आणि सॉफ्ट पॉवरचे महत्व या प्रश्नाच्या उत्तरात मंगोलियाचा प्रदर्शनाचा थेट करंट अफेअर्सच्या अनुषंगाने दाखला म्हणून तुम्ही त्याचा असणारा वापर करू शकता. म्हणजे तुम्हाला नेबरहुड फर्स्ट पॉलिसीच्या अनुषंगाने सुद्धा आपल्याला या असणाऱ्या मंगोलियाचा उल्लेख या ठिकाणी करता येऊ शकतो. हे इथं लक्षात घ्यायचं आपल्याला. ठीक आहे, चला सेकंड क्वेश्चन बघू आपण. इथं काय दिलंय बघा, ओमानच्या किनारपट्टीजवळ व्यावसायिक तेलवाहू जहाज कोणत्या या ठिकाणी, सेतेबेलो, कुठला आहे, सेतेबेलोवर झालेल्या क्षेपणास्त्र हल्ल्याच्या संदर्भात खालील विधाने योग्य, कोणती विधाने योग्य आहेत आपल्याला ओळखायचे. पहिलं विधान, हे जहाज पालाऊ देशाचा ध्वज असलेला व्यावसायिक तेलवाहू जहाज होतं का, तर यस. लक्षात घ्यायचं, पालाऊ देशाच्या असणाऱ्या जहाजाचा उल्लेख येतोय. ओमानच्या असणाऱ्या किनारपट्टीचा एक घटना घडती, त्या घटनेच्या निमित्तानं हा मुद्दा येतोय. अमेरिकेच्या सेंट्रल कमांडनुसार युएस सेंटकॉम हे जहाज इराणमधून तेलाची वाहतूक करू सागरी नाकेबंदीचं उल्लंघन करत होतो. आता अमेरिकेने हल्ला केलाय तर त्यामध्ये अमेरिका हा असणारा प्रत्युत्तर त्या ठिकाणी देतोय, तर हे पण बरोबर आहे. आणि हॉर्मोजची असणारी सामुद्रधनी ही पर्शियन आखात आणि ओमानच्या आखातांना जोडते का, तर यस, हे पण बरोबर आहे. म्हणजे उत्तर काय असेल, सर्व विधानं या ठिकाणी बरोबर आहेत. पण ओमान मधल्या असणाऱ्या समुद्राच्या अंतर्गत सुरक्षतेचे मुद्दे या ठिकाणी आता चर्चेमध्ये येताना दिसत आहेत. मग या ठिकाणी जर बघितलं आपण तर टॅक्टिकल इन्सिडेंट रिपोर्ट बघितलं या ठिकाणी, तर सेतेबेलो जहाजावरील हल्ला आपल्याला दिसतो. हा आपल्याला जीएस पेपर 2 जीएस पेपर 3च्या अनुषंगाने बघायचे. आंतरराष्ट्रीय संबंध आणि सागरी सुरक्षेचा उल्लेख करायचा. कुठं हल्ला झालाय, स्थळ कुठं आहे या ठिकाणी, तर ओमानच्या किनारपट्टीवरती सोहार प्रांताजवळ असणारा हा हल्ला या ठिकाणी होताना दिसतो. लक्ष काय,
सेतेबेलो पलाऊ देशाचा ध्वज असणारा एक व्यावसायिक तेलवाहू जहाज आहे. याच्यामध्ये जे क्रू आहेत का, त्या क्रू मध्ये 24 भारतीय कर्मचारी आपल्याला या ठिकाणी दिसतात आणि त्यातले 21 भारतीयांची ओमानच्या लष्कर व नौदलाने सुखरूप सुटका केली. 3 अद्यापही या ठिकाणी बेपत्ता आहेत. म्हणजे सर्च आणि रिसर्च रेस्क्यू हे सुरू आहेत आत्ताच्या कंडिशन मध्ये. बघितलं डिप्लोमॅटिक ऍक्शन बॉक्सचा उल्लेख केला तर भारताची राजनैतिक प्रतिक्रिया काय? आपल्या भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने हल्ल्याचा तीव्र निषेध केला आणि अमेरिकेचे प्रभारी राजदूत कोण या ठिकाणी जेसन मार्क्स यांना समन्स बजावून स्पष्ट नाराजी सुद्धा व्यक्त केली. म्हणजे डिप्लोमॅटिक असणारी भारताची असणारी भूमिका इथं क्लिअर होताना दिसते आणि एक नाराजी व्यक्त करतोय आपण या असणाऱ्या हल्ल्याच्या बाबतीमध्ये. कारण पलाऊ देश जरी असला तरी तिथं भारतीय नागरिकांचा उल्लेख तिथे येतोय. त्यामुळे हा असणारा मुद्दा आपल्याला जागतिक लेवलला उचलून धरणं आवश्यकच होतं. आणि त्यासोबत जर बघितलं आपण या ठिकाणी डिप्लोमॅसीचा उल्लेख तर भू राजकीय ट्रिगर या ठिकाणी येतो. जिओ पॉलिटिकल असणारा जो ट्रिगर पॉईंट आहे का तो इथं लक्षात घ्यायचा. हल्ल्याची पार्श्वभूमी आणि कारण मीमांसाचा उल्लेख केला तर स्टेप काय? पश्चिम आशियातील इराण इस्रायल संघर्ष, इराणकडून हॉर्मझचे असणारे सामुद्रधुनी बंद करण्याचा प्रयत्न कंटिन्युअसली होतोय. अमेरिकेकडनं 13 एप्रिल 2026 पासून इराणी बंदरावर सागरी नाकेबंदी सुद्धा चालू केलेली आहे. म्हणजे इराणनं स्टेट ऑफ हॉर्मझ लॉक केला तर त्याच्याच अनुषंगाने परत अमेरिकेनं तो मुद्दा लॉक करण्याचा प्रयत्न करतोय इराणवरती लॉक ठेवण्यासाठी. स्टेप 3 काय या ठिकाणी? सेतेवेलो जहाजाकडून इराणमधून तेलाची वाहतूक होते. अमेरिकेच्या नौदल सूचनांचं असणारं उल्लंघन या ठिकाणी केलेलं आहे कुणी? या असणाऱ्या सेतेवेलो जहाजानं. आणि अमेरिकन विमानाने जहाजाच्या इंजिन रूमवरती अचूक मारा केला आणि तो असणारा हल्ला एक प्रकारे प्राणघातक हल्ला आपल्याला या ठिकाणी ठरताना दिसतो. आंतरराष्ट्रीय जलक्षेत्रात व्यावसायिक जहाजांना लक्ष्य केले जाणं हे सागरी व्यापारासाठी गंभीर संकट आहे. हे अमेरिकाही कंटिन्युअसली म्हणतोय. इराणचा असणारा हा जो कंट्रोल आहे स्टेट ऑफ हॉर्मझ मधला हाही चर्चेमध्ये येत राहतो आणि तो स्टेट ऑफ हॉर्मझ इतका चर्चेमध्ये राहतो ना, हा असणारा या ठिकाणी पर्शियन गल्फ नंतर हा आहे ओमान गल्फ आणि याच्या दरम्यान आहे या ठिकाणी स्टेट ऑफ हॉर्मझ. ज्याच्या शेजारी आहे हा असणारा इराण, ज्या इराणचं कंट्रोल या ठिकाणी आपल्याला दिसतं. आणि याच इराणमध्ये आहे चहाबार पोर्ट, ज्या चहाबार पोर्टच्या डेव्हलपमेंटसाठी भारतानं फंडिंग दिलेलं आहे. हे लक्षात घ्यायचं. आणि इथं उल्लेख केला तर पर्शियन आखात आणि ओमानचा आखात यांना जोडणारा असणारा जगातील सर्वात महत्वाचा ऊर्जा मार्ग म्हणून आपण या असणाऱ्या स्टेट ऑफ हॉर्मझचा उल्लेख करतो. जागतिक प्रभावाचा उल्लेख केला तर जगातील एकूण तेल पुरवठ्यांपैकी सुमारे 20% वाहतूक याच अरुंद मार्गातून होतो. ओमानच्या आखाताचा उल्लेख केला तर अरबी समुद्र आणि हॉर्मझ समुद्रधुनीला जोडणारा दुवा आहे हा असणारा समुद्र. आणि भारताचा पश्चिम आशियातील अत्यंत विश्वासू आणि धोरणात्मक भागीदार देश आहे ओमान. त्यामुळे हा मुद्दा अजून जास्त हायलाइट होताना दिसतो आपल्याला. हे इथं लक्षात ठेवणं आवश्यक असणार आहे. ठीक आहे. आता भारताची अधिकृत भूमिका आणि सागरी मुत्सद्देगिरी काय आपल्याला मेन्सच्या दृष्टिकोनातून बघितलं तर सागरी नौकायनाचे स्वातंत्र्य, फ्रीडम ऑफ नेव्हिगेशन. आता समुद्राच्या अंतर्गत बघितलं त्या ठिकाणी तर हा एक प्रकारचा असणारा स्पेसच आहे. ज्या पद्धतीनं स्पेसमध्ये कोणत्याही पद्धतीचा कायदा अवेलेबल नाहीये तसं समुद्रामध्ये सुद्धा एक स्ट्रॉंग पद्धतीचा असा कोणताही कायदा अवेलेबल नाहीये. मग प्रत्येक देशाला या ठिकाणी याचा असणारा अधिकार आहे की कुठल्याही असणाऱ्या ठिकाणी तुम्ही नेव्हिगेट करू शकता. आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार आंतरराष्ट्रीय जलमार्गांवरून विना अडथळा वाहतूक पूर्ववत करण्याचे आवाहन त्या ठिकाणी आहे. व्यावसायिक जहाजांचं संरक्षण, युद्ध क्षेत्रात नागरी पायाभूत सुविधा आणि व्यावसायिक जहाजांना लक्ष्य करणे हे पूर्णपणे अस्वीकारार्ह आहे आणि हल्ले तात्काळ थांबवणं गरजेचं आहे. हे असणारे मुद्दे भारत मांडतो. म्हणजे परत एकदा भारताचं आर्टिकल नंबर 51 डीपीएसपी मधलं इंटरनॅशनल पीस कीप करायचं आपल्याला या ठिकाणी आंतरराष्ट्रीय शांतता प्रस्थापित करायचे हा उल्लेख इथं हायलाइट होतोय. तणाव कमी करायचा या ठिकाणी, डिएस्कलेशन करायचे. हा संघर्ष जागतिक शांतता आणि स्थिरतेसाठी घातक आहे. मुत्सद्दी वाटाघाटी डिप्लोमॅटिक सोल्युशन्सनं तो सोडवला जाणं हे खूप जास्त महत्वाचं आहे. आता या सगळ्या मुद्द्यांवरती मेन्सला क्वेश्चन कसा केला जाऊ शकतो? पश्चिम आशियातील असणाऱ्या भू राजकीय तणावामुळे भारताच्या ऊर्जा सुरक्षेवर होणाऱ्या परिणामांचा आणि भारताच्या सागरी मुत्सद्देगिरीचं मूल्यमापन करा. हे क्वेश्चन लिहायचंय तुम्हाला आणि माझ्या नंबरवरती तुम्हाला हे काय करायचंय पीडीएफ मध्ये कन्वर्ट करून या ठिकाणी हा असणारा आन्सर पाठवून द्यायचे. मी तुम्हाला त्याच्या अनुषंगाने चेकिंग करून देईन जेणेकरून तुमचं असणारं जे काही वर्किंग आहे का ते एक स्ट्रॉंग होतोय आपल्या असणाऱ्या येणाऱ्या परीक्षांसाठी हे आपल्याला त्याच्यातून दिसून येणार आहे. ठीक आहे. चला पुढचा असणारा क्वेश्चन बघा. राष्ट्रीय महिला आयोगाने केंद्र सरकारला शिफारस केलेल्या राष्ट्रीय कारागृह आयोग नॅशनल कमिशन फॉर प्रिझन्स संदर्भात खालील विधानांचं परीक्षण करायचं आपल्याला. काय दिले बघा. ज्या राज्यांमध्ये महिला कैद्यांची संख्या 50 पेक्षा जास्त आहे तिथे स्वतंत्र महिला कारागृहे उभारण्यात यावीत अशी शिफारस करण्यात आली का? तर यस करण्यात आलेली आहे. संख्या लक्षात घ्यायचं. कारागृहांची कैद्यांची किती? महिला 50 आहे. पुढं कारागृहातील महिला कैद्यांना आपल्या समस्या मांडता याव्यात यासाठी नारी बंदी सभा
स्थापन करण्याचा प्रस्ताव केला का, तर यस, हे दोन्ही मुद्दे अति महत्वाचे आहेत, हे लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे. आणि राष्ट्रीय महिला आयोग ही भारतीय राज्यघटनेनुसार स्थापन झालेली घटनात्मक संस्था आहे का, नाहीये. राज्यघटनेमध्ये याचा उल्लेख कुठंच नाहीये. हे कायद्यानुसार त्या ठिकाणी स्थापन झालेली यंत्रणा आहे. या ठिकाणी 1992 चा कायदा, 93 ला स्थापन झालेला उल्लेख या ठिकाणी दिसतो आपल्याला. 90 पासून चर्चा सुरू होती याची, म्हणून हा वैधानिक आहे, घटनात्मक नाहीये. तो चुकीचं आहे. उत्तर असेल या ठिकाणी ऑप्शन नंबर 1. हे तर लक्षात ठेवायचंय. चर्चेमध्ये येणारा मुद्दा आहे या ठिकाणी. इथं बघितलं मर्मभेद या ठिकाणी सांगण्यात येतोय. महिला कैद्यांची सद्यस्थिती आणि आव्हाने. कारण तुम्हाला माहित असेल की जे कच्चे कैदी आहेत का, अंडर ट्रायल कैद्यांची संख्या आपल्या भारतामध्ये भरमसाठ आहे. अंडर ट्रायल म्हणजेच काय, ज्यांच्यावरती फक्त अटक झालेलं आहे, त्यांच्यावरती चार्जशीट अजून तयार झालेलं नाहीये, अशा अंडर ट्रायल असणाऱ्या कैद्यांची संख्या 75% जास्त आहे भारतामध्ये. ते खूप विदारक दृश्य आहे. हा मुद्दा बघितला तर जीएसच्या पेपर 2 मध्ये आपल्याला सामाजिक न्याय, पेपर 3 मध्ये आपल्याला कायदा अंमलबजावणीचा उल्लेख येतोय, लॉ रिव्ह्यूचा रेफरन्स येतोय आपल्याला. हे बघायचं आपल्याला. भारतातील एकूण कैद्यांपैकी महिला कैद्यांचं प्रमाण किती आहे, तर 4.3% आहे. हे लक्षात घ्यायचं. पायाभूत सुविधांचा उल्लेख केला. बहुतांश कारागृहामध्ये महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहे, सॅनिटरी पॅड्स, पुरेशे वैद्यकीय सुविधांचा तीव्र अभाव आहे. मानसिक आरोग्याचा उल्लेख केला तर कौटुंबिक आणि सामाजिक बहिष्कारामुळे महिला कैद्यांमध्ये नैराश्य असेल, मानसिक आजारांचं प्रमाण पुरुषांपेक्षा जास्त असतं. सोबतच महिलांच्या भविष्यांचा उल्लेख केला तर लहान मुले महिला कैद्यांसोबतच राहतात. त्यांच्या शिक्षण, पोषण आणि क्रीडा विकासासाठी बालवाडी या ठिकाणी सुविधांचा सुद्धा अभाव आपल्याला इथं दिसतो. हे मुद्दे हायलाइट करून या ठिकाणी महिला आयोग आपला असणारा रिपोर्ट इथं देताना दिसतो. हे लक्षात घ्यायचं. काय आहे या ठिकाणी संस्थात्मक ब्ल्यूप्रिंट, राष्ट्रीय महिला आयोगाच्या असणाऱ्या शिफारशी एक्झॅक्टली काय दिसतात इथं आपल्याला, तर अध्यक्ष लक्षात घ्यायचं, विजया रहाटकर यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय अहवाल या ठिकाणी सुपूर्द करण्यात आलेला आहे. राष्ट्रीय कारागृह आयोग संपूर्ण भारतात पारदर्शकता आणि उत्तरदायित्व आणण्यासाठी स्वतंत्र वैधानिक संस्थांची स्थापना करावी. स्टॅच्युटरी बॉडी या ठिकाणी असावी या असणाऱ्या हक्कांच्या बाबतीमध्ये आणि कारागृहांचं नियोजन करण्यासाठी. संवाद यंत्रणा, नारी बंदी सभा आणि त्रैमासिक महापंचायत सुद्धा असावं या ठिकाणी. महिला कैद्यांना प्रशासनासमोर समस्या मांडण्यासाठी मंच दिला जावा, अशी असणारी शिफारस आहे. आरोग्याचा उल्लेख केला तर कायमस्वरूपी एक वैद्यकीय अधिकारी, मानसोपचार सुविधा आणि गर्भवती महिला कैद्यांची अधिकृत रुग्णालयामध्येच प्रसूती व्हावी, अशा पद्धतीचे मुद्दे बंधनकारक करावे, असा रेफरन्स या ठिकाणी मांडला जातोय. विशेष कक्ष काय, ट्रान्सजेंडर व्यक्ती, वृद्ध कैदी आणि दिव्यांगांसाठी सुरक्षित आणि स्वतंत्र निवास व्यवस्था असावी, अशा महत्वपूर्ण असणाऱ्या शिफारशींचा उल्लेख याच्यामध्ये येतोय. आणि इन्फ्रास्ट्रक्चर डेल्टाचा उल्लेख केला. सद्यस्थिती विरुद्ध प्रस्तावित मॉडेल, या दोघांमध्ये काय मुद्दा आहे बघा. आता कारागृहाच्या रचनेचा उल्लेख केला तर अनेक राज्यात महिला आणि पुरुष एकाच संकुलात राहतात. आवश्यकता काय, सुधारणा, 50 पेक्षा जास्त महिला कैदी असलेल्या राज्यात स्वतंत्र महिला कारागृह असावं, पुरुष कैद्यांपासून पूर्णपणे ते वेगळं असावं. आरोग्याने प्रसूतीचा उल्लेख केला तर कारागृहातील अपुऱ्या वैद्यकीय सुविधांवरच अवलंबून राहावं लागतं. नवीन मुद्दा काय, केवळ अधिकृत असणाऱ्या बाह्य रुग्णालयामध्येच प्रसूती व्हावी आणि ते मॅन्डेटरी असावा. मुलांचे संगोपन, अपुरे पोषण आणि शिक्षणाचा अभाव काय तुरुंगामध्ये दिसतो. आणि कारागृहातच बालवाडी आणि मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी विशेष सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशा पद्धतीचा उल्लेख या ठिकाणी येतो. मग आपल्याला मेन्सच्या दृष्टिकोनातून आणि प्रीच्या दृष्टिकोनातून हा मुद्दा खूप महत्वाचा आहे. कायदेशीर आणि संस्थात्मक चौकट या ठिकाणी आपल्याला ऍड करायची आहे. मग इथं उल्लेख केला तर राष्ट्रीय महिला आयोगाच्या अधिकाराचा उल्लेख केला. राष्ट्रीय महिला आयोग कायदा 1990च्या कलम 10 उपकलम 1 स्मॉल डी अंतर्गत कायद्यांचं पुनरावलोकन करण्याचा आणि सुधारणा सुचवण्याचा कायदेशीर अधिकार आहे आणि एक वैधानिक संस्था आहे. स्थापना कधीची आहे, 1992च्या कालखंडामधली स्थापना आहे, लक्षात ठेवायचं. मॉडेल प्रिझन्स ऍक्ट 2023 चा उल्लेख केला तर या नवीन मॉडेल कायद्यामध्ये कैद्यांचं पुनर्वसन, रिहॅबिलिटेशन आणि सुधारणांवर भर द्यायचा आहे. मानवी हक्कांच्या आधारे नियमांवर किंवा नियमांचे वेळोवेळी पुनरावलोकन करणं आवश्यक असणार आहे. तपासणी आणि देखरेख, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जसं की आपण त्या ठिकाणी राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाचा उल्लेख करतो नालसाचा, तसे या ठिकाणी नालसाचा उल्लेख करायचा. आणि राज्य महिला आयोगांमार्फत कारागृहांची नियमित आणि स्वतंत्र तपासणी करणं अनिवार्य करण्याची शिफारस या ठिकाणी करण्यात आली. या 3 मुद्द्यांचा विचार केला तर मेन्सला असणार काय विचारलं जाऊ शकतो, लिंग संवेदनशीलता, जेंडर सेन्सिटिव्हिटी. कारागृह सुधारणा केवळ सुरक्षेच्या दृष्टिकोनातून न बघता मानवी हक्क आणि लिंग संवेदनशीलतेच्या चष्म्यातून पाहण्याची आवश्यकता आहे. अतिशय महत्वाचा अँगल या असणाऱ्या रिपोर्टच्या माध्यमातून देऊन जात आहेत आपल्याला. त्यामुळे हा मुद्दा इथे लक्षात ठेवणं आवश्यक असणार आहे. ठीक आहे. आता त्यानंतर या सगळ्या असणाऱ्या 3 मुद्द्यांना आपण थोडंसं समअप करूया. 3 पहिल्या न्यूज ज्या कव्हर केल्या
आता काय करायचं, सशक्त आणि समतोल भारताचा उल्लेख या ठिकाणी येतो. मग इथं मंगोलिया सोबतचा असणारा सॉफ्ट पॉवरचा असणारा रेफरन्स आहे. सांस्कृतिक डिप्लोमॅसीचा उल्लेख या ठिकाणी करण्यात आला. बाह्य पॉवरचा उल्लेख केला तर या ठिकाणी ओमान हॉर्मोज मधल्या असणाऱ्या सुरक्षेचा प्रश्न या ठिकाणी मांडला जातोय आणि आर्थिक स्थिरतेचा प्रश्न मांडला जातोय. अंतर्गत न्यायाच्या अंतर्गत संस्थात्मक सुधारणा आणि मानवी हक्काचा उल्लेख करून महिला आयोगाच्या अनुषंगाने असणाऱ्या शिफारशी या ठिकाणी आपल्याला आणि त्यांची अकाउंटेबिलिटी कोणाकडे असेल हे मुद्दे इथं मांडण्याचा प्रयत्न केला जातो. हे झाले पहिले मुख्य 3 प्रश्न. आता येणारे जे प्रश्न आहेत का, कारण जे न्यूज आहेत का, ते न्यूज कशावरती फोकस असतील या ठिकाणी, तर सिप्रीचा असणारा जो डेटा आहे त्याच्यावरती असेल. मेटा रिलायन्सचा एआय पहिल्यांदाच आपलं सेंटर तयार करतोय. जोजिला बोगद्याचं असणारं लोकार्पण होतं या ठिकाणी. मौलाना बरकतुल्ला यांच्याबद्दलचा असणारा हिस्टॉरिकल अजेंडा या ठिकाणी आणि एक अतिशय महत्वाचं असणारं भव्य पोर्टल या ठिकाणी निर्माण होतोय. काय आहे ते सगळे मुद्दे, तर ते आपण बघूया या असणाऱ्या क्वेश्चनच्या माध्यमातून. चला पहिला क्वेश्चन, चौथा बघा. मेटा आणि रिलायन्स इंडस्ट्रीज यांच्या भागीदारीत स्थापन होणाऱ्या डेटा सेंटर बाबत खालील विधाने विचारात घ्या. गुजरातच्या जामनगर येथील रिलायन्सच्या रिफायनरी कॉम्प्लेक्समध्ये भारताचं पहिलं एआय सक्षम डेटा सेंटर स्थापन केलं जाणार आहे का, तर याचं उत्तर आहे येस, बरोबर आहे. भारतातलं पहिला डेटा सेंटर आहे स्थापन केलं जाणार आहे एआय सक्षम असणारा. हे डेटा सेंटर पूर्णपणे रिलायन्सच्या अक्षय ऊर्जेच्या रिन्युएबल एनर्जीचा वापर करून चालवलं जाईल का, तर हे पण बरोबर आहे, लक्षात घ्यायचा. रिन्युएबल एनर्जीच्याच माध्यमातून हे हँडल केलं जाणार आहे. या प्रकल्पामुळे मेटा कंपनीला आपला लामा हे क्लोज्ड सोर्स लार्ज लँग्वेज मॉडेल भारतात स्थानिक पातळीवर चालवणं सोपं होईल का. डेटा सेंटर आणणं आणि त्या गोष्टी इम्प्लिमेंट करणं आणि या पद्धतीचे कॅम्पेन रन करणं याचा काही संबंध नाही एकमेकांशी, म्हणून क तर चुकीचं इथं उत्तर असेल फक्त अ आणि ब बरोबर. काय आहे न्यूज एक्झॅक्टली, तर ते मुद्दे आपण हायलाइट करण्याचा प्रयत्न करूया. इथं काय न्यूज होते, देशातील पहिला एआय सक्षम असणारा डेटा सेंटर मेटा आणि रिलायन्सच्या भागीदारीतून तयार होतोय. मेटा काय करतोय या ठिकाणी, लामा लार्ज लँग्वेज मॉडेल, प्रगत जीपीयूज आणि एआय तंत्रज्ञानाच्या असणाऱ्या भूमिकेसाठी हा निर्णय घेतोय. रिलायन्सचा उच्चार काय करा, लक्षात घ्यायचं. जामनगर गुजरात मधील असणाऱ्या 300 एकर रिफायनरी कॉम्प्लेक्स मध्ये 24 तास हरित ऊर्जा ग्रीन एनर्जीचा वापर करून हा डेटा सेंटर तयार केला जाणार आहे. निर्मिती होईल एका एआय डेटा सेंटरची आणि हा असणारा 10 ते 20 मेगावॅट क्षमता असणारा भारतीय भाषामधला एआय सेवांचा विस्तार करण्यासाठीचा असणारा डेटा सेंटर आता त्या ठिकाणी गुजरात जामनगर मध्ये आपल्याला तयार होताना दिसतोय. भारतासाठी असणारी धोरणात्मक आणि आर्थिक असणाऱ्या बाबीचा उल्लेख या ठिकाणी करायचा असेल तर कोणत्या महत्वाचा उल्लेख करायचा, डेटा लोकलायझेशनचा रेफरन्स येतो. डीपीडीपी ऍक्टचा उल्लेख केला. डिजिटल पर्सनल डेटा प्रोटेक्शन ऍक्ट हा मुद्दा खूप महत्वाचा आहे. 2023 चा असणारा ऍक्ट आहे. या नियमांशी सुसंगत वापरकर्त्यांचा डेटा देशांतर्गतच सुरक्षित राहील यासाठी असणारा हा डेटा सेंटर भारतामध्ये ओपन केला जातोय. डिजिटल अर्थव्यवस्थेचा उल्लेख केला तर लक्षात ठेवायचं, भारताला जागतिक पातळीवर ग्लोबल एआय हब बनवण्यामध्ये हे महत्वाचं पाऊल ठरू शकतं. आणि सोबतच पाहिलं या ठिकाणी शाश्वत विकास आहे. याच्यामध्ये रिलायन्सच्या असणाऱ्या हरित ऊर्जेमुळे कार्बन फुटप्रिंट कमी होतील आणि शाश्वत तंत्रज्ञानाला या ठिकाणी गती दिली जाणार आहे. म्हणजे रिन्युएबल एनर्जीचा मॅक्सिमम यूज या ठिकाणी आपल्याला होताना दिसणार आहे, ते इथे लक्षात ठेवायचं आहे. सोबत उल्लेख केला तर तांत्रिक संकल्पना आणि पुढची आव्हानं काय आपल्याला युपीएससीच्या पर्स्पेक्टिव्हने बघायचं असेल तर या ठिकाणी सामान्य डेटा सेंटर आणि एआय सक्षम डेटा सेंटर याच्यातला असणारा मेजर फरक काय ते बघू आपण. केवळ डेटा साठवून ठेवणं आणि प्राथमिक प्रोसेसिंग करणं ते सामान्य डेटा सेंटरचं काम आहे. एआय सक्षम डेटा सेंटरचा उल्लेख केला तर प्रचंड प्रमाणावर डेटा प्रोसेस करण्यासाठी प्रगत ग्राफिक्स प्रोसेसिंग युनिट्स आणि एआय चिप्सचा असणारा वापर याच्यामध्ये केला जाणार आहे. आणि महत्वाचा असणारा नोंद इथं जर घ्यायचा असेल, मेटाचा असणारा एल लामा हे ओपन सोर्स मॉडेल आहे जे प्रादेशिक भाषांमधील एआय टूल्स साठी सुद्धा उपयुक्त ठरणार आहे. चॅलेंजेस कोणते येतो, ऊर्जा आणि पाण्याचं चॅलेंज असेल. एआय कुलिंग सिस्टीम आणि सर्व्हर चालवण्यासाठी प्रचंड वीज आणि पाण्याची आवश्यकता असते. जगभरामध्ये ज्या ज्या ठिकाणी डेटा सेंटर तयार झालेत त्याच्यानंतर पर्यावरणीय समस्या खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला हायलाइट होताना दिसलेला आहे. हा एक समस्याचा मुद्दा असेल. सायबर सुरक्षा असेल. मोठ्या प्रमाणावर डेटा संचयनामुळे सायबर हल्ल्यांचा आणि डेटा चोरीचा धोका या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर आपल्याला दिसू शकतो, हेही लक्षात घेणं आवश्यक असणार आहे. ठीक आहे, चला पुढचा न्यूज आपण कव्हर करूया. पाचवा काय बघा, सिप्रीच्या वार्षिक अहवाल 2026च्या संदर्भात खालील विधानापैकी कोणती विधाने योग्य आहेत. वर्ष 2025 मध्ये भारत जगातील 5वा सर्वात मोठा लष्करी खर्च करणारा मिलिटरी स्पेंडर देश राहिला आहे का, तर यस, बरोबर आहे.
वर्ष 2021 ते 25 या कालावधीत प्रमुख शस्त्रास्त्रांची आयात करण्यात भारत जागतिक पातळीवर पहिल्या क्रमांकाचा देश आहे का? तर शक्यच नाही. पहिल्या क्रमांकावरचा असणारा देश नक्कीच कंटिन्युअसली अमेरिका राहतो, हे लक्षात घ्यायचं. 2025 मधील भारताचा लष्करी खर्च मागील वर्षाच्या तुलनेत 8.9% वाढून तो 92.1 अब्ज डॉलर इथपर्यंत झालाय का? तर यस, हे बरोबर आहे. उत्तर काय असेल या ठिकाणी? ऑप्शन नंबर सी, फक्त अ आणि क बरोबर असणार आहे. सिप्रीच्या असणाऱ्या डेटाचा उल्लेख या ठिकाणी येतो आणि याच सिप्रीच्या डेटानं आता क्लिअरली मेन्शन केले की भारतानं पहिल्यांदाच आपल्या असणाऱ्या न्यूक्लिअर वॉरहेडला डिप्लॉय केलेत. 12 न्यूक्लिअर वॉरहेड आपण डिप्लॉय केलेत. म्हणजे परिस्थिती बिकट झालीच तर न्यूक्लिअरचा असणारा धाक त्या ठिकाणी दाखवणं आवश्यक असणार आहे. कारण जवळपास 640 असणाऱ्या न्यूक्लिअर वॉरहेड पैकी 34 असणारे न्यूक्लिअर वॉरहेड चायनानं ऑलरेडी डिप्लॉय केलेले आहेत. पाकिस्ताननं कोणताही असणारा न्यूक्लिअर वॉरहेड डिप्लॉय केलेला नाहीये. 170 पैकी त्यांनी काहीच नाही डिप्लॉय केला. आपण 190 पैकी आता 12 डिप्लॉय करतोय. हा रेफरन्स सुद्धा आपल्याला सिप्रीच्या रिपोर्टवरूनच कळतोय. जागतिक लष्करी खर्चाचा उल्लेख केला तर 25-26 चा उल्लेख केला तर नंबर 1 ला साहजिक अमेरिका आहे, 2 ला चीन, 3 ला रशिया, 4 ला जर्मनी आणि 5 ला भारत आहे. 92.1 अब्ज डॉलरचा असणारा उल्लेख या ठिकाणी येतो आणि याच्यासोबतच या ठिकाणी एक येतो तो म्हणजे फायर पॉवर इंडेक्स. आणि फायर पॉवर इंडेक्स मध्ये भारत हा 4थ्या रँकवरती असतो. हे कधीही लक्षात ठेवायचं आपल्याला. इथं बघितलं तर अमेरिका नंबर 1 वरती जाईल, इथं रशिया नंबर 2 वरती जाईल, चीन नंबर 3 वरती जाईल. कुठं? फायर पॉवर इंडेक्स मध्ये. आणि वाढीचा उल्लेख केला तर भारताच्या लष्करी खर्चात मागच्या वर्षाच्या तुलनेत 8.9% वाढ होताना दिसते. आणि आयातीचा उल्लेख केला तर भारत जगातील दुसरा सर्वात मोठा शस्त्र आयातदार देश आहे. जागतिक आयाताच्या 8.2% असणारा जो आयात आहे का तो एकटा भारत करतो बरं का. हे पण खूप महत्वाचं आहे या ठिकाणी. ठीक आहे. आता पुढचा उल्लेख केला पाकिस्तान 31व्या स्थानावरती आहे. 11.9 अब्ज डॉलरची असणारी खर्च त्या ठिकाणी त्यानं केलेला आहे. हे इथे लक्षात घेणं आवश्यक असणार आहे. ठीक आहे. सिप्रीचा रिपोर्ट चर्चेमध्ये असतो, प्रश्न विचारले जातात मग लक्षात ठेवायचं आपलं. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न पहा. मौलाना बरकतुल्लाह भोपाली यांच्या संदर्भात खालील विधानांचं परीक्षण करा. ते 1915 मध्ये काबूल येथे स्थापन झालेल्या भारताच्या पहिल्या तात्पुरत्या निर्वासित सरकारचे गव्हर्नमेंट इन एक्झाईल ते पंतप्रधान होते का? काबूलमध्ये स्थापन झालं होतं का? तर यस, हे बरोबर आहे. लक्षात ठेवायचं मुद्दा. नुकताच भोपाळच्या बरकतुल्ला विद्यापीठाचं नाव बदलून वाग्देवी भोजपाल विद्यापीठ करण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आलाय का? हे पण बरोबर आहे. ते गदर पार्टीचे एक प्रमुख नेते होते आणि त्यांनी भारताच्या स्वातंत्र्यासाठी मवाळ घटनात्मक मार्गांचं समर्थन केलं का? मार्ग चुकीचा आहे. त्यामुळे विधान नंबर क या ठिकाणी चुकीचं असणार आहे. कारण ते जहालमतवादी विचारसरणीच्या अनुषंगाने आपल्याला मोस्टली दिसतात. उत्तर असेल या ठिकाणी ऑप्शन नंबर 1 फक्त अ आणि ब बरोबर असणार आहे. मौलाना बरकतुल्ला भोपाली यांचा उल्लेख आता चर्चेमध्ये येतोय तर त्या अनुषंगाने हे पाठ लक्षात ठेवायचा ऐतिहासिक वारसा आहे. मौलाना बरकतुल्ला भोपाली 1854 ते 1927 चा कालखंड आहे. न्यूज ट्रिगर पॉईंट काय होतं या ठिकाणी तर भोपाळच्या बरकतुल्ला विद्यापीठाचं नाव आता काय होणार आहे या ठिकाणी वाग्देवी भोजपाल विद्यापीठ करण्यात आलेलं आहे. यांच्या असणाऱ्या ओळखीचा उल्लेख केला. ब्रिटिश विरोधी महान क्रांतिकारक बहुभाषिक विद्वान आणि जहाल पत्रकारांचा उल्लेख येतो. जागतिक नेटवर्कचा उल्लेख केला तर 1899 मध्ये अमेरिकेत स्थलांतर झालं आणि तेथून ब्रिटिश सत्तेविरुद्ध जागतिक साम्राज्यशाही विरोधी नेटवर्कची उभारणी करण्यात आली. आणि विचारधारांचा उल्लेख केला तर हिंदू मुस्लिम एकतेचे कट्टर पुरस्कर्ते आणि जागतिक स्वातंत्र्याचे पुरस्कर्ते होते. म्हणजे ज्या पद्धतीनं अरविंद घोष यांचा उल्लेख करतो आपण या ठिकाणी इंटरनॅशनल नॅशनलिझमचा उल्लेख, तसंच आपण या ठिकाणी मौलाना बरकतुल्ला भोपाली यांचाही उल्लेख करायचा आहे. हे इथे लक्षात ठेवायचं. ते सुद्धा आंतरराष्ट्रीय स्वातंत्र्याचे पुरस्कर्ते दिसतात. आणि सोबतच पाहिलं तर भारताचं गव्हर्नमेंट इन एक्झाईल हे लक्षात घ्यायचं की आपण बांगलादेशचं गव्हर्नमेंट इन एक्झाईल भारतात निर्माण होताना बघितलं आपण. सोबतच भूटानचं असणारं गव्हर्नमेंट इन एक्झाईल आपण आपल्या भारतामध्ये स्थापन होताना दिसतं. या ठिकाणी दलाई लामांच्या माध्यमातून निर्माण झालेलं. आफ्रिकेमधले गव्हर्नमेंट इन एक्झाईल बघतो तर भारताचं गव्हर्नमेंट इन एक्झाईल जे पहिलं निर्वासित सरकाराचा उल्लेख केला तर 1 डिसेंबर 1915 मध्ये स्थापन झालं होतं. हे लक्षात घ्यायचं. काबूलमध्ये आंतरराष्ट्रीय पाठिंबा मिळवण्यासाठी ब्रिटिशांच्या नियंत्रणाबाहेर स्थापन झालेलं हे पहिलं भारतीय सरकार होते. आता ह्याच्यामध्ये स्ट्रक्चर कसं होतं? राष्ट्रपती या ठिकाणी होते राजा महेंद्र प्रताप, पंतप्रधान कोण होते? मौलाना बरकतुल्ला आणि गृहमंत्री होम मिनिस्टरचा उल्लेख केला तर मौलाना उबेदुल्ला सिंधी हेही नाव लक्षात घ्यायचं. आणि गदर पक्ष हा 1913 सहभाग या ठिकाणी कुठे कुठे येतो? मौलाना बरकतुल्ला हे गदर पक्षाचे प्रमुख नेते ज्यांनी घटनात्मक मार्गाऐवजी सशस्त्र क्रांतीचा पुरस्कार केला होता. आर्म्ड रिव्हॉल्युशनचा पुरस्कार केला होता. पण रिव्हॉल्युशन होण्या अगोदरच त्या ठिकाणी त्यांची असणारी गदर संघटनेची माहिती फुटली आणि ब्रिटिशांनी त्या असणाऱ्या गोष्टींचा रेफरन्स त्या ठिकाणी एंड करण्याचा प्रयत्न केला. खूप मोठी असणारी घटना आपल्याला या ठिकाणी हायलाइट होताना दिसते. नावांचा मुद्दा या ठिकाणी चेंज होतोय तेही लक्षात ठेवणं आवश्यक
असणार आहे. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने सुरू केलेल्या भव्य भव्य योजनेबाबत खालील विधानांचा विचार करा. भव्य योजना कशा संबंधित बघा. भारत औद्योगिक विकास योजना म्हणजे भव्य अंतर्गत देशभरात 100 जागतिक दर्जाचे औद्योगिक पार्क विकसित करण्याचं उद्दिष्ट आहे. या योजनेची नोडल अंमलबजावणी संस्था राष्ट्रीय औद्योगिक कॉरिडॉर विकास महामंडळ ही आहे. दोन्ही विधानं बरोबर आहेत का? तर दोन्ही विधानं आपल्याला या ठिकाणी बरोबर दिसतात, हो लक्षात ठेवायचंय. तिसरं काय, या योजनेच्या अंमलबजावणीसाठी डोंगरी प्रदेश आणि ईशान्येकडील राज्यांमध्ये किमान 100 एकर क्षेत्राचं औद्योगिक झोन निश्चित करण्यात आलं का? हे तिसरं स्टेटमेंट चुकीचं आहे. काय आहे मग भव्य, हे आपण या न्यूजच्या माध्यमातून या ठिकाणी कव्हर करूया. बघा, भारत औद्योगिक विकास योजना म्हणजे भव्य हा पोर्टल तयार केलाय. गुंतवणूक किती आहे? 33,660 कोटींचा असणार गुंतवणूक आहे. संपूर्ण भारतात 100 जागतिक दर्जाचे औद्योगिक पार्क निर्माण करायचे. जसं आपण त्या ठिकाणी निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता 2021 पासून मेगा टेक्सटाईल पार्क, 7 मेगा टेक्सटाईल पार्क आपण निर्माण करण्याचा प्रयत्न केला. बांगलादेशच्या विचारधारेच्या अनुषंगाने बांगलादेशला रोल मॉडेल समजून आपण ते आपण निर्माण पण केले. तसंच जागतिक दर्जाचे औद्योगिक पार्क असतील, हे भव्य पोर्टल या ठिकाणी प्रगत एंड टू एंड सिंगल विंडो प्लॅटफॉर्म असेल, जिथे राज्यांचे प्रकल्प प्रस्ताव येतील या ठिकाणी आणि त्या प्रस्तावांच्या माध्यमातून रिअल टाइम ट्रॅकिंग पण केलं जाईल आणि सोबतच रिमोट इन्व्हेस्टर मॅपिंग पण केलं जाणार आहे या ठिकाणी. आणि मंत्रालय कोणतं असणार इथं? वाणिज्य आणि उद्योग मंत्रालय असेल. अंमलबजावणी कोण करणार आहे? नॅशनल इंडस्ट्रियल कॉरिडॉर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन हे आपल्याला या ठिकाणी अंमलबजावणी करताना दिसणार आहेत. आणि पोर्टल आपल्याला सगळ्या प्रकारच्या असणाऱ्या इन्फॉर्मेशनची भूमिका या ठिकाणी देईल. भव्य योजना म्हणजे काय? जमिनीचं वाटप आणि अंमलबजावणीचं मॉडेल असणार आहे. कसं असणार या ठिकाणी बघा, टियर 1 मध्ये काय मेगा पार्क असणार आहे. 1000 एकरापर्यंत मोठ्या शहरांजवळ हे मेगा पार्क तयार करायचे. टियर 2 मध्ये काय असेल? मध्यम आकाराचे राज्य आहेत, जिथे 100 ते 500 एकर जमिनींचा उल्लेख येतो. आणि डोंगराळ आणि ईशान्येकडील राज्यांचा उल्लेख केला तर 25 एकरचा एरिया असला तरी सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला हे असणारे इंडस्ट्रियल पार्क स्थापन करता येणार आहेत. लक्षात घ्यायचं, मोठा एरिया असेल टियर 1 मधल्या शहरांचा उल्लेख तर 1000 एकर, टियर 2 चा शहरांचा उल्लेख केला मध्यम आकार तर 100 ते 500 एकर, आणि डोंगराळ आणि ईशान्येकडील राज्यांचा उल्लेख केला तर 25 एकरचा रिक्वायरमेंट असणार आहे. आणि ते काय असेल? चॅलेंज बेस्ड सिलेक्शन, आव्हान आधारित. राज्यांना थेट निधी मिळत नाही, त्यांना पोर्टलवर सविस्तर प्रकल्प अहवाल सादर करून स्पर्धा करावी लागते. मग राज्यांना स्पर्धा करून स्वतःची असणारी औद्योगिक पार्क निर्माण करण्याची क्षमता आहे का हे दाखवावं लागतं, मग तिथं ते स्थापन होणार आहे, हे लक्षात घ्यायचं. मग 1 जून ते 31 जुलै 2026 पहिल्या 20 पार्कसाठी स्पर्धा असेल आणि 30 सप्टेंबर पर्यंत उर्वरित 30 पार्कसाठी स्पर्धा असणार आहे. म्हणजे पहिल्या टप्प्यामध्ये आपल्याला हे 50 पार्क त्या ठिकाणी ओपन होताना दिसतील. असे टोटल 100 पार्क तयार करायचे आहेत, हेही इथे लक्षात ठेवणं आवश्यक असणार आहे. पुढचा प्रश्न बघा, सामरिकदृष्ट्या महत्वाच्या जोजिला बोगद्या संदर्भात खालीलपैकी कोणती विधाने योग्य आहेत? पहिलं विधान, हा 13.14 किलोमीटर लांबीचा बोगदा काश्मीर खोऱ्याला लडाख मधील कारगिलशी जोडण्याचा संदर्भ याच्यामध्ये येतो का? तर लक्षात घ्यायचं, यस, लडाख मधील कारगिलशी जोडण्याचा प्रयत्न येतो. हा ठिकाणी काश्मीर खोऱ्यातला असणारा खोऱ्याला लडाख सोबतच्या असणाऱ्या मुद्द्यांसोबत जोडतो. हा बोगदा भूकंप प्रवण क्षेत्र 4 सेस्मिक झोन 4 मध्ये स्थिर असून 9 जून 2026 रोजी त्याचा अंतिम टप्पा ब्रेक थ्रू यशस्वीरित्या पार पडला का? यस, म्हणून तर ही न्यूज कव्हर करतो ना आपण जोजिला टनलची. हा बोगदा न्यू ऑस्ट्रेलियन टनेलिंग मेथड चा वापर करून मेगा इंजिनिअरिंग कंपनीद्वारे विकसित केला जात आहे का? तर यस, हे पण बरोबर आहे. सर्व विधानं बरोबर आहेत. न्यूज मध्ये मेगा इंजिनिअरिंग कंपनी कंटिन्युअस चर्चेमध्ये राहते बरं, काही लक्षात घ्यायचं वेगवेगळ्या कारणांमुळे. झोजिला बोगदाचा उल्लेख केला तर तांत्रिक वास्तुकला सेस्मिक झोन 4 च्या अंतर्गत येतो. हा असणारा टनेल आपल्याला दिसतोय. लांबी किती आहे? 13.14 किलोमीटरची लांबी आहे. लक्षात घ्यायचं. आकार किती आहे याचा? घोड्याच्या नाल्याचा आकाराचा सिंगल ट्यूब आहे हा असणारा आकार. उंची किती आहे समुद्र सपाटीपासून या ठिकाणी? तर 11,578 फूट उंचीवर असणारा हा टनेल आहे, त्यामुळे हा महत्वाचा आहे. आणि डायमेन्शन काय येतं? तर इथं 1.5 मीटर रुंद आणि उल्लेख केला 9.5 मीटर रुंद आणि 7.57 मीटर उंच असे 2 लेन रस्ते याच्यामध्ये आपल्याला जाताना दिसणार आहेत. निर्मिती कुणी केली? मेगा इंजिनिअरिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड ना न्यू ऑस्ट्रेलियन टनेलिंग पद्धतीचा वापर करून हे असणारं टनेल तयार होताना दिसतं आपल्याला जोजिला बोगदा. आणि हा जोजिला बोगदा प्रवास मार्ग आणि धोरणात्मक प्रभावाचा उल्लेख केला तर तो काय कुठले 2 ठिकाणं जोडतोय हे लक्षात घ्यायचं. काश्मीर गांदरबल या ठिकाणचा उल्लेख केला तर बाल्टाल इथून जोडतोय. तो कुठं? मिनी मर्ग लडाख द्रास मधल्या एरियामध्ये जोडतोय. श्रीनगर लेह राष्ट्रीय महामार्गाची एकूण लांबी आहे 31 किलोमीटरचा. अप्रोच या ठिकाणी आपल्याला रस्त्यांसह इथं देताना दिसतोय.
पूर्वी उल्लेख केला तर झोजिला पास भूस्खलन आणि हिमवृष्टीमुळे हिवालयात रस्ता बंद होत होता, प्रवासाला 1 तासाहून अधिक वेळ लागत होता. आणि आता जर बघितलं आपण आफ्टर काय झालं, बोगद्यातून प्रवास सर्व हवामानामध्ये कनेक्टिव्हिटी असेल, प्रवासाचा वेळ केवळ 15 ते 20 मिनिटं झाला आणि नागरी वाहतुकीसाठी सुद्धा हे सुरक्षित मार्ग झालेला आहे. त्यामुळं झोजिला टनलचा उल्लेख इथं गरजेचा असणार आहे. आता याच्यातून बघितलं, भारताचा मल्टी डायमेन्शनल असणारा ऍसेट या ठिकाणी येतोय, आपल्याला बहुआयामी उदय दिसतोय. कसा? भविष्यातील महासत्तेचा उल्लेख याच्यामध्ये आपण दिसतोय. या सगळ्या न्यूजला कव्हर केल्यानंतर कळतं आपल्याला की मेटा आणि रिलायन्स करारामुळे जागतिक टेक इकोसिस्टीम भारतामध्ये येते. क्रांतिकारकांचा जागतिक दृष्टिकोनातून सन्मान सुद्धा या ठिकाणी होतोय. ऐतिहासिक आढावा दिसतोय आपल्याला. लष्करी सक्षमीकरणाचा उल्लेख केला तर सिप्री रँकिंग मध्ये 5वं स्थान मिळतोय. खर्चामध्ये स्वयंपूर्णता भारत आणतोय. स्मार्ट औद्योगिकरणाचा उल्लेख केला तर भव्य पोर्टलद्वारे आपण प्रगत जागतिक उत्पादनं भारतामध्ये डेव्हलप करण्याचा प्रयत्न करतोय. आणि धोरणात्मक एकत्रीकरणाचा उल्लेख केला तर झोजिला बोगद्यासारख्या प्रकल्पांमधून सीमावर्ती सुरक्षितता आपण या ठिकाणी सिक्युअर करतोय. तर हा असणारा उल्लेख इथे लक्षात ठेवायचा. चला त्याच्या पुढचे असणारे न्यूज हायलाइट करूया. पुढचे 2 न्यूज याच्यामध्ये आपल्याला मोस्टली कव्हर करायचे. अरुणाचल प्रदेशात अलीकडेच नोंदवलेल्या बोविस्टा कलराटा याबाबत खालील विधानांचा विचार करा. कुठला? बोविस्टा कलराटा. उल्लेख आहे ते संशोधकांनी अरुणाचल प्रदेशातील लॉंगडिंग जिल्ह्यात या दुर्मिळ पिवळ्या पफ बॉल भूछत्राची असणारी नोंद केली का? यस, लक्षात घ्यायचं. बोविस्टा कलराटा हे काय या ठिकाणी भूछत्र आहे, इथं मशरूम या ठिकाणी सापडलेलं आहे. ही प्रजाती ऍगारिकेसी कुटुंबातील असून ती सामान्यतः गवताळ प्रदेश, कुरणे, मोकळ्या मैदानांमध्ये आढळते का? तर यस. आणि पारंपरिक भूछत्राप्रमाणेच या प्रजातीमध्ये देखील छत्रीच्या खाली असलेल्या कल्लांद्वारे बीजाणूंची निर्मिती होताना दिसते का? नाहीये. हेच वेगळं पण आहे, हेच आपल्याला बघायचं या न्यूजच्या अनुषंगाने. उत्तर काय असेल? अ आणि ब योग्य असणार आहे, हे लक्षात ठेवायचे. काय येतोय बघा इथं? पर्यावरण आणि जैवविविधतेचा उल्लेख याच्यामध्ये येतोय आपल्याला. बायोडायव्हर्सिटीचा रेफरन्स येतो एन्व्हायरमेंटच्या अँगलमध्ये. काय दिसतोय बघा तुम्हाला? दुर्मिळ पिवळी पफबॉल अळंबी, येलो पफबॉल मशरूम आपल्याला या ठिकाणी दिसतोय. अरुणाचल प्रदेशातील असणाऱ्या लोंगडिंग जिल्ह्यात आढळलेली दुर्मिळ प्रजाती आपल्याला या ठिकाणी डिस्कवर होताना दिसते. शास्त्रीय नाव काय या ठिकाणी? बोविस्टा कोलोराटा. कुटुंब फॅमिली कोणत्या या ठिकाणी? ऍगॅरिकेसी फॅमिली असेल. ठिकाण कुठे आहे? अरुणाचल प्रदेशचा असणारा लोंगडिंग जिल्हा. अधिवास कुठं असतो? गवताळ प्रदेश, मोकळी मैदानं, विस्कळीत मातींचा उल्लेख येतो. वैशिष्ट्य काय? गोलाकार आकार असून आकर्षक पिवळा रंग या ठिकाणी येतो. आता पिवळ्या रंगाचा उल्लेख केला तर तो पॉइझनस आहे का? हाही चर्चा त्याच्यामध्ये येत राहतो. आणि या ठिकाणी पफबॉल अळंबीचं वेगळंपण आणि परिसर संस्थेतील भूमिका जर बघितलं आपण तर सामान्य अळंबी कशा असते? त्याची बीजाणू निर्मिती कुठे होते? टोपी खालील कल्ल्यांद्वारे होते. पण याची असणारी पफ बॉलची फंगी जर बघितलं आपण या ठिकाणी बंद गोलाकार फळाच्या आतच होते, हे लक्षात ठेवायचं. आणि प्रसार यंत्रणा कसं आहे? थेट हवेत सोडले जातात. परिपक्व झाल्यावर हे बघा नवीन असणारा जो काही या ठिकाणी आहे ना, कुठला पफ बॉल अळंबीचा उल्लेख केला तर परिपक्व झाल्यानंतर आतून भुकटी बनते, वारा पाऊस किंवा धक्क्याने ते पसरते. साध्या अळंबीमध्ये ते डायरेक्टली ओपन असल्यामुळं इथं काय होतं? ते अंतर्गत तयार होत असल्यामुळे ते फुटतात आणि फुटल्यानंतर ते फुटण्यासाठी कारण सुद्धा असतात त्या ठिकाणी, पाऊस वारा वगैरे, आणि मग ते स्प्रेड होतात, असा उल्लेख लक्षात घ्यायचा. आणि इकॉलॉजी मधलं महत्व काय या ठिकाणी? विघटक, पोषक तत्वांचं पुनर्चक्रण आणि कार्बन सायकलिंगसाठी अति महत्वाचा घटक आहे. मातीचा पोत सुधारण्यासाठी मदत करतो हा. आणि औषधी गुणधर्म बघितलं तर पोषण मूल्य आणि संभाव्य औषध संयुग सुद्धा आहेत. बायो ऍक्टिव्ह कंपाऊंड आहे, म्हणजे विषारी नाहीये. या औषध निर्मितीसाठी याचा असणारा वापर या ठिकाणी करता येऊ शकतो. हा पॉझिटिव्ह असणारा रोल आपल्याला इथे लक्षात ठेवायचा आहे. महत्वपूर्ण असणारे शेवटचा क्वेश्चन या ठिकाणी आपण बघूया, त्यानंतर लोकसत्तेचे न्यूज पण कव्हर करूया आपण. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेते आणि ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक भारती राजा यांच्या संदर्भात खालील विधानांचं त्या ठिकाणी योग्य विधान कोणतं ते आपल्याला ओळखायचं. त्यांचं नुकतंच आता निधन झालंय. ते प्रामुख्याने तमिळ चित्रपट सृष्टीतील हॉलिवूड यांच्या वास्तववादी आणि ग्रामीण पार्श्वभूमीवर आधारित चित्रपटांसाठी ओळखले जात होते का? तर येस, बरोबर आहे. त्यांनी आपल्या कारकिर्दीत एकूण 6 राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जिंकले आणि 2010 मध्ये त्यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं का? पुरस्कारांचा उल्लेख या ठिकाणी चुकीचा आहे, म्हणून ब चुकीचा आहे. त्यांनी नैसर्गिक प्रकाशाचा वापर करून मैदानी लोकेशन्सवर आउटडोअर शूटिंगवरती शूटिंग करण्याची पद्धत लोकप्रिय केली का? यस, म्हणून हे नाव खूप चर्चेचं येतं, लक्षात ठेवायचं आपल्याला. अ आणि क फक्त या ठिकाणी बरोबर असणार आहे. न्यूज काय हायलाइट होते ते आपण बघूया. श्रद्धांजली द्यायची आपल्याला या ठिकाणी कला आणि संस्कृतीच्या अनुषंगाने टॉपिक कव्हर होतोय. तमिळ चित्रपटांचे जनक भारती राजा यांचं असणार वयाच्या 84व्या वर्षी चेन्नई या ठिकाणी निधन झालं. 70 आणि 80च्या दशकात
स्टुडिओ आधारित चित्रपट निर्मितीची परंपरा मोडून काढत त्याने चित्रपट सृष्टीला खऱ्या अर्थाने ग्रामीण भागातील ओळख करून दिली आहे असा उल्लेख करायचा. पदार्पणाचा उल्लेख केला. डेब्यू झाला 16 वयथिनिले 1977 मधला असणारा तमिळ चित्रपट सृष्टीमध्ये या मूवीनं क्रांती घडवून आणली. त्यांच्या डेब्यू मध्येच दिग्गज कलाकारांचा उल्लेख केला तर कमल हसन, रजनीकांत आणि श्रीदेवी यांच्या भूमिकेचा अनुषंगाने यांचं असणाऱ्या मूवीमध्ये हे काम करताना दिसतात. नव्या कलाकारांचा शोध आहे. ए आर रेहमान, राधिका, प्रकाश राज यांना संधी दिलेली आहे या असणाऱ्या चित्रपट निर्मात्यानं, हे लक्षात घ्यायचं. प्रसिद्ध चित्रपटाचा उल्लेख केला या ठिकाणी. तकजातके मोगुम, टिक टिक टिक, मुथुल मरियाथाई असे असणारे फेमस मूवींचा उल्लेख सुद्धा या ठिकाणी दिसतो. आणि त्यांना प्राप्त पुरस्कार, सन्मान आणि सिनेमॅटिक तंत्रज्ञानाचा उल्लेख केला तर राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार त्यांना एकूण 6 वेळा देण्यात येतोय. पण त्यांना पद्मविभूषण नाही तर पद्मश्री मिळाला 2010 ला. भारत सरकारकडनं कला क्षेत्रातील सर्वोच्च सन्मान त्यांना मिळतोय, पद्मश्री. राज्य पुरस्काराचा उल्लेख केला तर भारत सत्कारमान हा पुरस्कार मिळतोय. राज्य पुरस्काराचा उल्लेख केला तर तमिळनाडू सरकारचा कलैमाननी आणि जीवन गौरव पुरस्कार सुद्धा इथे मिळालेला आहे. सिनेमॅटिक तंत्रज्ञानाच्या क्रांतीचा उल्लेख केला तर नॅचरल राईटचा वापर करायचा आहे. आउटडोर शूटिंग मध्ये यांनी सगळ्यात जास्त असणारं महत्व या ठिकाणी हायलाइट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता याच्याच बेसवरती क्वेश्चन काय तयार होतोय बघा. समांतर चित्रपट चळवळीचा उल्लेख येतोय. सांस्कृतिक असणाऱ्या महत्वाला इथं तुम्हाला हायलाइट करत असताना हा मुद्दा लक्षात घ्यायचा. दक्षिण भारतात वास्तववादी चित्रपटांची पाळेमुळे रुजवले आहेत. चित्रपटांच्या माध्यमातून स्त्रीवादी प्रश्न, ग्रामीण भागातील जाती व्यवस्था आणि सामाजिक विषमता यावर परखड भाष्य केलेलं आहे यांनी. आणि आपल्याला संभाव्य प्रश्नांचा उल्लेख केला तर आपल्या लक्षात घ्यायचं या ठिकाणी क्वेश्चन कसा येतो. भारती राजा कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते. चित्रपट दिग्दर्शक यांना पद्मश्री कधी मिळाला. असे बेसिक क्वेश्चन या ठिकाणी आपल्याला विचारले जाऊ शकतात. मेन्स मध्ये काय, भारतीय चित्रपटांनी देशाच्या सामाजिक सांस्कृतिक परिवर्तनात आणि प्रादेशिक अस्मिता जागतिक पातळीवर पोहोचवण्यात कशी भूमिका बजावली आहे. भारती राजा यांच्या ग्रामीण चित्रपट शैलीचा संदर्भ घेऊन उत्तर स्पष्ट करा. लिहायचे तुम्हाला आणि मला ते पाठवून द्यायचं आहे. ठीक आहे. त्यानंतरची पुढची न्यूज कशी हायलाइट होते बघा. पायाभूत सुविधा आणि विमान वाहतूक जीएसच्या पेपर 3च्या अंतर्गत येतो. देशातील पहिली इझी कनेक्ट मॉडेल वाराणसी अंतर्गत या ठिकाणी स्थापन होताना दिसते. स्थानिक विमानतळ, डोमेस्टिक ओरिजिन, अखंड प्रवास या ठिकाणी होतोय आणि वाराणसी आंतरराष्ट्रीय विमानतळामध्ये त्याचं रूपांतर होतंय आणि आंतरराष्ट्रीय उड्डाण घेतलं जातोय. ग्लोबल डेझिग्नेशनचा रेफरन्स या ठिकाणी येतोय. एकत्रित सुरक्षा आणि कस्टम, प्रवाशांना सुरुवातीच्या विमानतळावरच आंतरराष्ट्रीय बोर्डिंग पास मिळतो. नो रिचेक, वाराणसी विमानतळावर नव्याने सुरक्षा तपासणी किंवा कस्टम क्लिअरन्सची गरज नाहीये. प्रवाशांना विमानतळाबाहेर पडावे लागत नाही. पुढे काय, या ठिकाणी बॅगेज ट्रान्सफरचा मुद्दा येतो. इथं समान देशांतर्गत विमानातून थेट आंतरराष्ट्रीय विमानात आपोआप हस्तांतरित केलं जातं. म्हणजे डोमेस्टिक एअरलाईनच्या वापरासाठी आला तर तुम्हाला इंटरनॅशनल एअरलाईनचा यूज सुद्धा इथं इझिली करता येणार आहे. अशा पद्धतीचे असणारे निर्णय या ठिकाणी होताना दिसतात. वाराणसी विमानतळाची निवड आणि धोरणात्मक महत्व काय आहे. लाल बहादूर शास्त्री आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रायोगिक प्रकल्प आहे. इथं काय करायचं आपल्याला, प्रादेशिक केंद्राचा विकास करायचा आहे. जसं की टियर 2 आणि टियर 3 शहरामध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचे ट्रान्झिट हब बनवण्याचं सरकारी धोरण आहे. बौद्ध पर्यटनाला प्रमोट करतोय. वाराणसी हे जगातील पर्यटनाचं केंद्र आहे. थायलंड, जपान, श्रीलंका, व्हिएतनाम येथून येणाऱ्या पर्यटकांचं फायदेशीर भूमिका या ठिकाणी असू शकते. कनेक्टिव्हिटी बूस्ट असणाऱ्या उत्तर प्रदेशातील प्रवाशांना दिल्ली आणि मुंबईला न जाता थेट वाराणसीतूनच आंतरराष्ट्रीय उड्डाणं घेता येणार आहे. त्यांना बऱ्याच वेळ काय होतं माहितीये का, आपल्या भारतातल्या बऱ्याचशा राज्यांमध्ये इंटरनॅशनल फ्लाय झोन नाहीये. मग आपल्याला काय करावं लागतं, तिथं इतर असणाऱ्या मेजर टियर 1 सिटीमध्ये जावं लागतं. मग तेच थोडासा ऑप्शन कमी करून डायरेक्टली डोमेस्टिक वरनं इंटरनॅशनल फ्लाय करता यावा त्यासाठी असणारा हा निर्णय येतोय. लाल बहादूर शास्त्री आंतरराष्ट्रीय विमानतळावरती हा पहिला प्रयोग या ठिकाणी होतोय. लक्षात घ्यायचं. आता इथं वे फॉरवर्ड आणि चॅलेंजेस काय आहेत लक्षात घ्यायचं. विमान वाहतूक क्षेत्रामध्ये सुधारणा जर बघितलं, टर्न अराउंड टाइमचा, विमानांचा वेळ वाचेल आणि कार्यक्षमता सुद्धा वाढेल. जे फिरतीचा प्रवास त्या ठिकाणी कमी होणार आहे. डीजी यात्रा एकत्रीकरण, भविष्यात हे मॉडेल फेशियल रिकग्निशन तंत्रज्ञानावर आधारित असणाऱ्या डीजी यात्राशी सुद्धा जोडण्याचा प्रयत्न आहे. आणि प्रमुख चॅलेंज काय, सुरक्षा प्रोटोकॉलचा मुद्दा येतोच या ठिकाणी. इन्फ्रास्ट्रक्चर, आपला भारताचं असणारं इन्फ्रास्ट्रक्चर थोडा स्ट्रॉंग आहे का, अशा पद्धतीचे मुद्दे या ठिकाणी स्ट्रॉंगली आपल्याला इम्प्लिमेंट करताना दिसतील. त्यानंतर ईशान्य भारतातील संघर्ष आता हायलाइट होताना दिसतोय. मणिपूर पोलीस मुक्ती आणि शांततेची असणारी उपेक्षा. काय होतं न्यूज, इंटरनल सिक्युरिटीचा उल्लेख आहे जीएसच्या पेपर 3 मध्ये. मणिपूर मधील कुकी समुदायाच्या पोलिसांची नुकतीच सुखरूप सुटका करण्यात आलेली आहे. नागालँडचे मुख्यमंत्री नेफियू रिओ यांनी या निर्णयाचे स्वागत केले आणि शांततेचे आवाहन केलेलं आहे. म्हणजे आपल्याला माहिती आहे की मणिपूरमध्ये
मतई आणि कुकी या समुदायामध्ये चाललेले विवाद आणि त्यामध्ये ओलीस धरलेल्या लोकांचा असणारा प्रश्न हा खूप मोठा होता मागच्या 2-2.5 वर्षापासून. तो आता निकाली लागला जातोय आणि इथं हा असणारा एथनिक कॉन्फ्लिक्ट आहे. मणिपूरमध्ये मैतेई आणि कुकी जोमी समुदायामध्ये दीर्घकालापासून सुरू असलेल्या संघर्ष ईशान्येतील सर्वात मोठा अंतर्गत सुरक्षा आणि मानवी हक्कांचा प्रश्न बनला आहे. आणि त्यातून या ठिकाणी एक प्रकारे अशा पद्धतीची असणारी मुक्तता भारताच्या गोष्टींसाठी महत्वपूर्णच आहे. राजकीय गुंतागुंत आणि नागा फॅक्टर महत्वाचा आहे. तर काय लक्षात घ्यायचं या ठिकाणी, नागा समुदायाची भूमिका. नागालँड आणि मणिपूरच्या डोंगराळ भागात राहणाऱ्या नागा समुदायाने तटस्थ राहून शांतता दूत म्हणून या ठिकाणी वाढता प्रभाव दाखवलेला आहे. त्यामुळे हा पॉझिटिव्हिटी आहे. आंतरराज्य सुरक्षा समन्वयाचा उल्लेख केला तर ईशान्येकडील राज्यांच्या सीमा जोडलेल्या असल्याने एका राज्यातील हिंसेचा थेट परिणाम शेजारील राज्यांवर होतो. जसं की आसाम, नागालँड, मिझोराम निर्वासित असणारे आणि सुरक्षेच्या रूपाने या ठिकाणी होताना दिसतो. हे लक्षात घ्यायचं आपल्याला. म्हणून नॉर्थ मध्ये नागालँड, वेस्ट मध्ये आसाम, पूर्व मध्ये म्यानमार आंतरराष्ट्रीय सीमा, दक्षिण मध्ये मिझोराम या सगळ्यांच्या भूमिकेतून कुकी आणि नागा प्रामुख्याने डोंगराळ भागात राहतात आणि मतई समुदाय हा इम्फाळ खोऱ्यामध्ये राहतात. त्यामुळे हा असणारा विवाद तुम्हाला प्रादेशिक सोबत आंतरराष्ट्रीय विवादाच्या अनुषंगाने सुद्धा दिसतोय. मग इथं काय होतोय, शांतता प्रक्रियेतील आव्हाने आणि उपाय काय, इथं चॅलेंजेस आणि वे फॉरवर्ड. ट्रस्ट बिल्डिंग, विश्वास निर्माण करणं खूप महत्वाचं आहे. विश्वास तूट होतोय आता सध्याला. वांशिक गटामध्ये अविश्वासाची दरी कमी करण्यासाठी पोलिसांची सुटका हे अत्यंत सकारात्मक पाऊल आहे. नागरी संस्थांची भूमिका, सिव्हिल सोसायटी काय करेल इथं, या सुटकेसाठी सरकारी यंत्रणेसोबतच स्थानिक चर्च संस्था, मदर असोसिएशन्स आणि आदिवासी परिषदा यांची महत्वाची भूमिका राहील आणि त्यांनी मध्यस्थाची भूमिका बजावावी. सशस्त्र दलांचं नियंत्रण कसं असेल, आसाम रायफल्स आणि भारतीय लष्कर या भागात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील करतील आणि त्या अनुषंगाने हा मुद्दा या ठिकाणी हायलाइट होताना दिसणार आहे. ठीक आहे, मग आपण महत्वपूर्ण मुद्दे कव्हर केले. पर्यावरणादृष्ट्या उल्लेख केला तर या ठिकाणी बोविस्टा कोलोराटा संस्कृतीचा उल्लेख केला या ठिकाणी. तर भारतीय राजा यांचा असणाऱ्या निधनाच्या संदर्भामध्ये आर्ट अँड कल्चरचा आढावा घेतला. वाराणसीचा असणारा इझी कनेक्ट मॉडेल आपण बघितलं या ठिकाणी. तो डीझी यात्रा सोबत या ठिकाणी कनेक्ट केला जाणार आहे. आणि सोबतच ईशान्येकडच्या विकासामध्ये असणारं जी भूमिका आहे त्याच्यामध्ये मतई आणि कुकी या समुदायामधल्या वादांमध्ये नागा समुदाय एंट्री करतोय आणि शांतता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला जातोय. असे सगळ्यात महत्वपूर्ण मुद्दे आपण हायलाइट केलेले आहेत. आता काही मुद्दे आपण आता बघूया या ठिकाणी लोकसत्ता न्यूजपेपर मधले. संगीत नाटक अकादमी पुरस्कार 2024-25 मध्ये कलाकारांचा गौरव या ठिकाणी करण्यात येतोय. यामध्ये महाराष्ट्राचे दिग्गज 3 कलाकार दिसतात. मनीषा साठे दिसतात कथ्थक मधून, अरुणा कशाळकर दिसतात गायनातून आणि आनंद भाते दिसतात या ठिकाणी वाद्यातून. हे तिघांचा असणारा उल्लेख लक्षात घ्यायचा. पुरस्कारांची व्याप्ती आणि गौरवमूर्तींचा उल्लेख केला तर कलाकारांचा सन्मान आहे किती, 108 कलाकारांना मुख्य अकादमी पुरस्कार जाहीर झालाय 24 आणि 25 साठीचा. 7 प्रतिष्ठित अकादमी फेलो सुद्धा देण्यात आलेले त्या ठिकाणी. रामलाल बारेत आणि रीता गांगुली यांच्यासह 7 ज्येष्ठ कलाकारांची अकादमी फेलो म्हणून निवड झालेली. त्यांना फेलोशिप मिळतात का, त्यांना किती रक्कम मिळते या ठिकाणी, तर 3 लाख रुपये मिळतात आणि मानधनाचा उल्लेख या ठिकाणी येतो. हा सर्वोच्च सन्मान असतो अकादमीच्या अंतर्गत. मुख्य पुरस्कार जो आहे ना तो ताम्रपत्राचा उल्लेख केला या ठिकाणी, तर 1 लाख रुपये आणि सोबतच बघितलं तर ताम्रपत्र देऊन गौरवण्यात येतं. युवा पुरस्काराचा उल्लेख केला तर 25,000 रुपये. उस्ताद बिस्मिल्ला खान युवा पुरस्कारासाठी 25,000 रुपये आणि ताम्रपत्राचा असणारा उल्लेख केला जातो. संगीत नाटक अकादमीचा असणारा पुरस्कार आता हायलाइट होतोय, हे लक्षात घ्यायचं. त्यानंतर दिल्ली हायकोर्टातला एक खटला अतिशय महत्वाची न्यूज हायलाइट करतोय, तो म्हणजे न्यूज क्लिक प्रकरण. दिल्ली उच्च न्यायालयाने न्यूज क्लिक आणि त्यांचे संपादक प्रबीर पुरकायस्थ यांच्या विरोधातील परदेशी गुंतवणुकीशी संबंधित गुन्हा आणि ईडीचं प्रकरण फेटाळून लावलेलं आहे. म्हणजे हा जो गुन्हा दाखल करण्यात आला होता परकीय गुंतवणुकीचा रेफरन्स आणि ईडीचा केस तो कॅन्सल केलेला आहे. न्यायालयाने तपास यंत्रणाकडून कायद्याचा गैरवापर झाल्याचं स्पष्ट करत हा निकाल दिलेला आहे. तपास यंत्रणा किती चुकीचा असणारा रेफरन्स या ठिकाणी घेऊन येतात याची असणारी खडसावणी या ठिकाणी केलेला आहे असणाऱ्या हायकोर्टानं. आणि न्यूज क्लिक वरील आरोप आणि पार्श्वभूमी काय, पहिल्यांदा मुद्दा बघा. 9.59 कोटींची थेट परकीय गुंतवणूक आली आहे 2018-19 मधून. अमेरिकेतील असणाऱ्या वर्ल्ड वाईड मीडिया होल्डिंग्स कडून ही गुंतवणूक मिळाल्याचा आरोप त्यांच्यावरती होता. चीनच्या समर्थनासाठी प्रचाराचा दावा सुद्धा केला होता. परदेशातून बेकायदेशीर पैसे घेऊन चीनच्या बाजूने प्रचार केल्याचा ठपका या असणाऱ्या न्यूज क्लिक वरती लावण्यात आलेला होता. न्यायालयाने निरीक्षण केलं, निकाल काय दिलं, कायद्याचं उल्लंघन नाहीये. एप्रिल 2018 मध्ये डिजिटल माध्यमांवरील परकीय गुंतवणुकीवर कोणतीही मर्यादा नव्हती, त्यामुळे तो रक्कम घेणं हे चुकीचं नाहीये. आणि एफआयआर आणि ईसीआयआरचा रद्दबातल केलेला आहे. गुन्हा फर्स्ट इन्व्हेस्टिगेशन रिपोर्ट जो आहे ना तो फेटाळल्यामुळे ईडीची कारवाई सुद्धा आपोआप रद्द करण्यात आलेली आहे आणि कायद्याच्या प्रक्रियेचा गैरप्रकार
न्यायमूर्ती नीना बन्सल कृष्णा यांनी तपास यंत्रणाच्या कार्यपद्धतीवरती ताशेरे उडवलेले आहेत की कायद्याच्याच प्रक्रियेच्या द्वारे गैरप्रकार होताना दिसतोय, असा असणारा खडसावणीचा मुद्दा या ठिकाणी आपल्याला मांडताना दिसतात, हे लक्षात घ्यायचं. त्यानंतर अतिशय महत्वाचा मुद्दा या ठिकाणी हायलाइट होतोय, तो म्हणजे फिफा विश्वचषकाचा असणारी सुरुवात या ठिकाणी होताना दिसते. 3 देश यजमान पदावरती आपल्याला हायलाइट होताना दिसतात. कोणते? अमेरिका, कॅनडा आणि मेक्सिकोचा उल्लेख या ठिकाणी असेल. 3 देश आहेत आणि 16 शहरं आहेत या ठिकाणी. 16 शहरांमध्ये ही असणारी इव्हेंट या ठिकाणी खेळवला जाणार आहे. अगोदर 32 संघ होते, त्या 32 संघांवरून आता 48 संघांची संख्या या ठिकाणी येताना दिसते. म्हणजे 16 नवीन संघ आपल्याला या ठिकाणी ऍड होताना दिसतात. हेही इथं लक्षात घेणं आवश्यक असणार आहे. तर उल्लेख केला या ठिकाणी, तर रेफरन्स मुद्दा, नवीन नियम सुद्धा येतात इथं. कसं? जुनं प्रारूप कसं होतं या ठिकाणी? 32 एकूण संघ होते, 8 गट होते. आता 48 संघ आहेत, 12 गट आहेत या ठिकाणी. मग 12 गटामध्ये प्रत्येक गटामध्ये 4-4 देश असणार आहेत, त्यांच्यामध्ये इव्हेंट होणार आहेत. नवीन स्वरूपाचा उल्लेख केला तर 48 संघ आहेत, 12 गट आहेत. ओके. सोबत पाहिलं तर खेळाचे नवीन नियम आणि तंत्रज्ञान आहेत. इथं वेळेचं कडक नियम आणि काउंटडाऊन पाळलं जाणार आहे. कसं? थ्रो इन किंवा किक गोलसाठी 5 सेकंदाचा असणार अवकाश दिला जाईल. खेळाडू बदलण्यासाठीचा उल्लेख केला तर 90 सेकंदाचा असणारा या ठिकाणी अवकाश दिला जाईल. आणि या भूमिकेतून बघितलं, शिस्तीचे नवीन असेल त्या ठिकाणी रेड कार्ड अलर्ट दिला जाणार आहे. कसा? जर 85 बोलताना तोंड झाकलं असेल किंवा आक्षेपार्ह असणारं बोलणं केलं असेल, शेरेबाजी केलं असेल, तर लगेच लाल कार्ड त्या ठिकाणी दाखवलं जाईल. रेड कार्डचा उल्लेख केल्यानंतर बॅन केलं जाऊ शकतं त्या ठिकाणी एका सामन्यासाठी किंवा त्या सामन्याच्या असणाऱ्या नंतरच्या सामन्यासाठी सुद्धा. आणि त्रायोदा स्मार्ट चेंडू हा खूप मोठ्या प्रमाणात हायलाइट होतोय. मग काय आहे हा त्रायोदा चेंडू? तो पहिल्यांदा समजून घेण्याचा प्रयत्न इथं करा. त्रायोंदाचा उल्लेख केला, त्रायोंदा हा स्पॅनिश शब्द आहे आणि या स्पॅनिश शब्दाचा उल्लेख केला तर 3 लाटा असा त्याचा अर्थ होतो. 3 लाटा म्हणजे काय? 3 देश या ठिकाणी आपल्याला हायलाइट होताना दिसतात. मग त्या असणाऱ्या चेंडूमध्ये हा जो निळा रंग दाखवलाय का, त्या निळ्या रंगामध्ये हा जो स्टार दाखवलाय तो अमेरिकेचा असणारा रेफरन्स या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न केला जातो या असणाऱ्या फुटबॉलमध्ये. इथं उल्लेख केला हिरवा जो आहे ना, हा हिरवाचा उल्लेख केला तर हा मेक्सिको देशाचा रेफरन्स या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न केलाय. आणि हा जो लाल आहे का, हा लाल या ठिकाणी कॅनडाच्या असणाऱ्या फ्लॅगचा रेफरन्स या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न केलाय. त्याला त्रायोंदा म्हणतात. जसं की आपण G20च्या इव्हेंटच्या अंतर्गत ट्रॉयका हा शब्द बघितला होता. रशियन लोकल लँग्वेजच्या अनुषंगाने 3 देश एकत्र येऊन अध्यक्षपद स्वीकारावं असं G20 मध्ये असतं. तसाच हा शब्द या ठिकाणी आपल्याला दिसतोय. त्रायोंदा हे लक्षात ठेवायचं स्पॅनिश वर्ड आहे. त्या अनुषंगाने त्याचा अर्थ होतो 3 लाटा, 3 लेयरचा उल्लेख येतो. हे 3 देश आपल्याला या पद्धतीने या ठिकाणी या असणाऱ्या फुटबॉलच्या अंतर्गत. आणि ह्याच्यामध्ये चिप सुद्धा आहे आणि हा चार्ज सुद्धा होतो. वायरलेस चार्जेसनं सुद्धा हा चार्ज होतो. म्हणजे मोशन डिटेक्टिव्ह याच्यामध्ये युज केला जात आहे. ठीक आहे. आणि आजचा असणारा क्वेश्चन ऑफ द डे काय असेल? कोणत्या देशाच्या विमानतळाने स्कायट्रॅक्स वर्ल्ड एअरपोर्ट अवॉर्ड 2026च्या क्रमवारीत 14व्यांदा अव्वल स्थान पटकवले? या असणाऱ्या स्कायट्रॅक्स वर्ल्ड एअरपोर्ट अवॉर्ड्स मध्ये 14व्या वेळेस त्या ठिकाणी नंबर 1 वरचा असणारा देश बनतोय. कोण आहे तो? जपान, सिंगापूर, साऊथ कोरिया का चायना? याचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये द्यायचंय. ठीक आहे. अशा पद्धतीने आपला असणारा वृत्तांत संपलेला आहे. अद्ययावत माहिती आणि विश्लेषणासाठी पुढील आवृत्तीची प्रतीक्षा करा. ठीक आहे. सेशन आवडला असेल साहेबांनो, लाईक करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. भेटूया आपण नेक्स्ट सेशनला. तोपर्यंत काळजी घ्या आणि अभ्यास करत राहा. थँक्यू.